ती काय म्हणते सिद्धी? सुखानं गावातली सकाळ आणि आमची विहीर मजा असते त्यात. चला पाणी पाणी येते. अशा तऱ्हेने आपण आहोत आता मस्त पिकल्या तलावात. गुड मॉर्निंग मित्रांनो. झोपेतनं उठून पहिला बाहेर आलो. का माहिती आहे काय? असा जबरदस्त व्ह्यू दाखवायला. हा आमचा आजचा वाडा होता. हा बंगला होता आजचा आमचा. आणि आपल्या समोर लोकेशन असं आहे. जबरदस्त. जे तुम्हाला म्हटलं रात्री दाखवू शकत नाही रस्ते वगैरे म्हणा, असं पूर्ण हे घर. इथून आम्ही या वाटेने आलतो इकडे. आणि पूर्ण समोर आंब्याच्या बागा आहेत. त्या बागेत कमीत कमी 50 ते 100 झाड आहेत. एवढे आंब्याचे झाड आहेत इथं. इकडे समोर पूर्ण सगळे वाडे आहेत त्या छोट्या मोठ्या. प्रत्येक वाडीत प्रत्येकाचं घर वगैरे असं आहे. असं मस्त सुंदर सकाळ सकाळचा सनराईज भेटलाय बघायला. म्हणजे अजून यायचा सूर्यवरती तरी पण सांगतोय. वातावरण थोडं पावसाळे. आणि इकडे बघितला तर या साईडला विहीर आहे. विहीर दाखवतो कशी. विहिरीत पाणीच नाही आहे. पूर्ण पाणी डाऊन आहे बघा. विहिरीत पाणी पूर्ण डाऊन आहे. दिसलंय का नाही माहित नाही मला, पण डाऊन आहे. पूर्ण डाऊन आहे. आणि आता आपण जाऊया घराच्या मागं. काय केलं बघूया. कशाने घासायची? माती कुठे? हे बघ. तिथं पूर्ण चूल पेटवलेली आहे. मस्त वातावरण आहे. जस्ट झोपेत आलोय तुम्हाला दाखवायला. सकाळ सकाळचं कोकणातलं वातावरण. आमची सकाळ कोकणातली सकाळ आमची. हा भाई मस्तच. फक्त वर टेरेसवर जाता येत नाही तर टेरेसवर जर गेलो असतो ही शपथ तुम्हाला जबरदस्त व्ह्यू दाखवलो असतो वरनं. कारण वरून पूर्ण बाग, सनराईज सगळं दिसतं. पूर्ण वाडी दिसते अख्खी. वर फक्त जायला पाहिजे टेरेसवर. जाता येत नाही. चितळे भाकरवडी. चितळे आणि चितळे भाकरवडी असा व्ह्यू. फक्त चहा पाहिजे, मजा येईल आयुष्यात. चहा बिस्किट मस्त मांडीवर मस्त कट्टर बसून खातो. सो भाई लोग, आम्ही आता फ्रेश होण्यासाठी चाललोय विहिरीवरती. सपला विषय हो. हे गावातली सकाळ आणि आमची विहीर मजा असते त्यात. आपला छोटा ब्लॉगर. याचा रात्री तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. बैल दाखवतो. रात्री व्हिडिओ केला भावाने. याला घेतले व्हिडिओमध्ये मस्तपैकी. आणि आता आम्ही चाललोय पाटावरनं बरोबर विहिरी साईडला. दाखवत थांबा तुम्हाला कसा आहे रस्ता. विहिरीच्या पाण्याची चव निराळी, शांती आनंदाची कधीच वाही, साडवलेला कर सात मातीतले खेळ. ही आपली विहीर आहे. तर आम्ही विहिरीतनं पाणी काढणार मस्तपैकी. साई मागे सर.
हे आमचे मित्र संदीप जाधव. ही सगळी पूर्ण आमराई त्यांची. बघा व्ह्यू. हे बघा हे पाणी काढतं. गेलं. हो ओढ आता ओढ. लागलं का नाही पाणी? लागलं उचल. हा घ्या इकडं. व्यायाम नाही होणार आहे ना. मस्त अंगावर आल्या आमच्या. डे 2 आम्ही आहोत कोकणात. आता आहोत कुठलं तरी बोका गाव आणि इथून चालू आहे संगमेश्वरला. तर जागेसाठी आपण भांडत आहोत. आपल्याला पुढे बसायला देत नाहीत, सो आपण मागे बसूया. पर्याय नाही. बायको त्यांची मॉन्ड आहे. जागा दे ना मला बसायला. मेन माझी बायको मागत बसणार आहे. गाडी चालवण्यात बसा म्हणणार आहे. जाऊ तिकडे. आता असं असते लग्न. अजून माझं लग्नच झालं नाही तरी मला सांगा तुझी बायकोला तुला बसायला जाणार नाही तिला म्हणून. असं काय आता करायचं काय नाही सांगा. माणसानं करायचं काय? लग्न करायचं काय? हा सांगा. हा सांग. काय सांग? बोल काय नाही. बोल बोल आता बोल की. काय नाही. कॅमेरा आला की सगळं बसे सगळं. गप काय. आता आम्ही नाश्ता करायला चाललोय. काय रे? आता आम्ही नाश्ता करायला चाललोय. निसर्ग हॉटेल आहे. मस्त पैकी आम्ही आता आंबोळी म्हणा किंवा काय ते जे गाव नाही बघणार आहे. अजून माहित नाही काय ते, पण जाऊन ते मस्त पैकी खाणार आहे. आणि तिथनं संगमेश्वर. आम्ही आता आलोय निसर्ग निवारा हॉटेल. निसर्ग निवारा हॉटेल बोर्ड वाचलो. निसर्ग निवारा हॉटेल. आणि मस्तपैकी आता आम्ही नाश्ता करणार. भरपेट नाश्ता करून आम्ही निघणार आहोत संगमेश्वर. सो पॉईंट बघा कुठं आहे आता बसायला. हे जागा बघा लोक. हॉटेल मी घेतलं काय. अँगल चुकला. अँगल चुकलेला. इडली घेतल्या. इडली खातोय नॉर्मल. ए जानू नीट का. सिद्धी काय म्हणते? सिद्धी आम्हाला सुखानं खाऊ. सुखान प्रत्येक वेळी ध्यान. आता काय सांगायचं ना. ब्लॉगमध्ये घ्यायला लागते त्यामुळे जरा तेवढं काय लागणार की सुख द्यायला लागणार तेवढं. साक्षी काय नाही जेवलीस? नाश्त्याचे काय म्हणतात? आता मी कोणाला विचारेल कोण आन्सर देईल. मध्ये कायमची सवय. पुरी भाजी. श्रीखंड पुरी भाजी. कोण पडत चालू आहे का ते? मस्त आहे एकदम. हे ट्राय कर. आता रे इडली तर भावांनो आम्ही आत्ता इडली मस्तपैकी पुरी भाजी आणि कॉफी. यांची पुरी भाजी एवढी भारी होती की नाही. आई शपथ. मी असली पुरी भाजी कधीच खाल्ली. एवढी भारी पुरी भाजी. आणि त्यात मस्तपैकी श्रीखंड काय आम्रखंड होतं पण जबरदस्त होतं. हे हॉटेल आहे बघा निसर्ग निवारा म्हणून हॉटेल आहे. आणि याचा ॲड्रेस सांगता मला कुठं आहे. त्यांनी आता कार्ड दिले आम्हाला. त्यांचा मी नंबर ॲड करतो डिस्क्रिप्शनमध्ये. हे बघा नरबे निवळी गणपतीपुळे रोड रत्नागिरी. कोणाला यायचं असलं तर यांचं कार्ड यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो आहे. एक नंबर जेवण आहे. नॉनव्हेज तर एक नंबर आहे. आम्ही आता नाश्ता केलो आहे.
त्यामुळे नाश्त्याला तरी एक नंबर पुरी भाजी एक नंबर लागली आम्हाला. त्यामुळे पुरी भाजी भारे. सो जर तुम्ही आला रत्नागिरी रोड इकडे नरबे वगैरे साईडला तर 100% निसर्ग निवाराला भेट द्या. कारण ह्यांचं नाश्ता जेवण एकदम घरगुती आहे आणि एकदम भारी आहे. निसर्ग निवारा AC रूम वगैरे सगळं लॉज बी सगळं. आम्ही ज्यावेळी येतो कोकणात त्यावेळी हाच पॉईंटला थांबतोय. त्यामुळे तुम्ही पण आला तर इकडे भेट द्या. 100% भारी आहे. या लोकेशनला की नाही काहीच गर्दी नाही. अशा लोकेशनला आलो संगमेश्वरला. दार सोड की मला आती होते. तर संगमेश्वरमध्ये एक सप्तेश्वर म्हणून एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. सो त्या मंदिरला आलो आहे. या मंदिरात जरा पण गर्दी नाही आहे. संगमेश्वरमध्ये आम्ही आज 3 संगमेश्वरलाच एक्सप्लोअर करणार आहे पूर्ण. कारण आमचा मार्लेश्वरचा प्लॅन ड्रॉप झाला. कारण संध्याकाळी सनसेटसाठी आम्हाला जायचं आहे कशेडी बीचला. सो म्हणलं की संगमेश्वरच पूर्ण एक्सप्लोअर करू. सो संगमेश्वरला आलो आहे. संगमेश्वरला पुरातन वाडे आहेत सगळे. तिकडे वाडा आहे मागे, तो वाडा बघेन, महादेवाचं दर्शन घेऊन इथून आम्ही परत काय ते अजून एक मंदिर आहे, नाव आठवत नाही मला, बट त्या मंदिरात जायचा प्लॅन आहे आमचा. तिथून सोबत दर्शन घेतो. थांबा. आणि इकडे आम्ही व्हिडिओ जसं बघितलं, कुंड आहे, पावसाळ्यात बघितलेला व्हिडिओ कुंड आहे वगैरे, तो बघतो आहे का नाही. असेल चांगलं तर त्यात पोहणार आहे आम्ही. बघू आता. पाणी तर दिसतंय, उतरायची तर इच्छा आहे. चला पाणी बघा, पाणी इथे पाणी आहे पाऊस. आता आम्ही नॅचरल फिश पा घेणार आहे. नॅचरल फिश पा. अरे काय लिहिले तलावाच्या पादर गाय मूग व कुंड ओलांडून जाऊन आपण थोडी तिकडे चाललो ओलांडून. हा का का असं का गाय मुख व कुंड ओलांडून जाऊ नये काय माहित का. आता आपण नॅचरली फिश स्पा करणार आहे. जे लोक मॉलमध्ये करतात पैसे देऊन 100-200 रुपये 15-20 मिनिटं, आपण इथं फुकटमध्ये अनलिमिटेड टाइम करणार आहोत. अनलिमिटेड टाइम. सिद्धीकडे बघ, सिद्धीकडे बघ, सिद्धीकडे बघ. सिद्धी पाय खाली कर. ते सही का पण रेकॉर्ड. गुदगुला लेवलात सगळ्यांना. तुम्हाला दाखवता मग कसं होते. चला बाई लोक, आपण मस्तपैकी पाण्यात. ए लांब पाणी उडते अंगावर. पुढे मारूया. चला 1 2 3. असं मस्त भावांनो या लागतंय संगमेश्वरला. ए या लवकर. कोण आहे हे मार रे. चल तुला फोन घेणार. हे मम्मी चल ये लवकर. हे साई आहे आता मस्त पोहणार आहे पाण्यात. तर चल पावानं येऊन पट्टी काढला माझी. आम्ही आता कुंडात मस्त पोहायला लागलोय. 2-3 उड्या मारायच्या आणि जायचं इथनं अजून आम्हाला कशेळी बीचला पण जायचं पोहायला. अशा तऱ्हेने आपण आहोत आता मस्तपैकी तलावात आणि सर्व लोक आम्ही दोघं पोहत आहोत. हे चमन लोक वर बसलेत, येत नाही आहेत. एक खाली. अरे मी शिकवतो की कपडा आलाच ना. साईनं पाणी. अरे तिला मासे. सो
संगमेश्वरला आम्ही असं मस्त कुंडात पोहलोय आज आणि त्याला कुंड बोलतात. आणि पर्यंत जाऊया. या चालत हो का हा थांबा की मध्ये कुठं जाऊया. पाणी गेले सगळ्यात गेलं गेले म्हणजे वरच्यावर आहे. सो सप्तेश्वर मंदिर आम्ही पूर्ण बघितलं आता. आत महादेवाचं मंदिर आहे, तिकडे मागे कुंड आहे. आता पब्लिक भरपूर आली तिकडे कुंड्यामध्ये आणि आम्ही आमच्या वेळी तर कोण नव्हतं. सो आम्ही एन्जॉय करून घेतला फुलमध्ये. सो आता इथून जायचं कुठं आपल्याला कसे तो आणि कुठलं मंदिर होतं ना ते बघ जाऊ कनकेश्वर कुणकेश्वर कनकेश्वर ते काय म्हणते कसं वाटलं मंदिर? एक नंबर. शांत मस्त प्रसन्न वाटलं. जे आम्ही पोहलो इथं जे अरे पाणी दिसली की आपण ऐकत नाही, आपण थांबत नाही इथं. आपण भीत नाही. बंदूक तोप पिस्तूल रणगाडा आपण भीत नाही. तर भावनो एक प्लॅनमध्ये आमचं चेंज झालं आहे. आम्ही जाणार होतो संगमेश्वरला त्या वाड्यात बघायला, सदस्यांचा वाडा. पण तिकडे न जाता आम्ही जातोय कशेळी बीचला, कारण थोडं चेंज झालं, थोडं लेट होणार होतं. आम्हाला जे मेन पॉईंट होता कशेळी बीचचा बघायचा तो बाकी राहिला. सो आम्ही सप्तेश्वरचं मंदिर कंप्लीट केले, पूर्ण एक्सप्लोर केले आणि आता आलो आहे आपलं नेहमीचं हॉटेल कायमचं 2,000 जेवतो आहे आम्ही, मुक्काम पोस्ट झरेवाडी त्या हॉटेलला आलो. या हॉटेलचे पण तुम्हाला नंबर कॉन्टॅक्ट्स जे काय असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड करेन, लोकेशन पण ॲड करेन कुठे. तुम्ही जर सरळ टाकला मुक्काम पोस्ट झरेवाडी तर तुम्हाला आरामात भेटून जाईल कुठे आहे ते. सो ते नक्की पण इथं पण नक्की भेट द्या. आता आम्ही जस्ट मी ऑर्डर दिले, जेवायला बसतोय. चला गप ना सोना. 5 मिनटं म्हणून 15 मिनटं घेतली लिपस्टिक लावायला. काय पोरींचा आवरावर ढिग असा पाहिजे, नको झाले मला तर. त्यामुळं आपण आता आलो आहे देवगाली बीचच्या आसपास कुठेतरी. देवगाली बीचच्या इथं आहे आणि आता बीचवर जातोय. कालच्या काळात आजचा आमचा पण जरा सनसेटचा प्लॅन चुकला आहे आणि आता खूप रिग्रेट होत आहे. सनसेट पण चुकला आहे, नको झाले ते. मला असं वाटलं त्या कोकण ट्रिपचं आमचं पूर्ण प्लॅनिंग चुकले. सकाळी लवकर निघलो नाही, त्यामुळे संगमेश्वरचे पण 2 पॉईंट बाकी राहिले आणि काय एकच पॉईंट कवर झाला. आणि आजचा पण कशेळी बीचचा माझा ऑलरेडी झाला सोडा, नाही झालं तर काय अडचण नाही. हा बीच करेन, आज नवीन बीच ॲड करेन माझ्या लिस्टमध्ये मी. सो असं काय एवढं रिग्रेट होत नाही आहे, काहीतरी नवीन मी ॲड केलं माझ्या लिस्टमध्ये. सो बेटर आहे आजचा काहीतरी नवीन घेतलं आपण. असं तर बीचवर कोणच नाही आहे, अख्खं बीच मोकळा आहे आणि आम्ही जाऊन आता भिजणार आहोत. तुम्हाला माहिती आहे समुद्र आणि पाणी म्हणजे मी आजपर्यंत असं कधीच झालं नाही आहे की समुद्राजवळ गेलो आहे मुंबई सोडून कोकणात किंवा गोव्यात किंवा समुद्राच्या कुठल्या पण ठिकाणी भारतामध्ये जिथं गेलो आहे तिथं न भिजता कधीच परत आलो नाही, कधीच म्हणजे कधीच नाही. कायम कुठं ना कुठंतरी कुठल्या तरी समुद्रात जाऊन भिजलो आहे म्हणजे भिजलो आहे, एवढं केलं आहे. त्यामुळं मजाच मजा आहे. आजच्या ट्रिपचा आमचा हा शेवट दिवस आहे आणि उद्या आपण जायचं आहे घरी इचलकरंजीला. संपला विषय.
रात्री 10:30 झाल्यात आणि आम्ही आता लेट नाईट जेवतोय आणि जेवणाचं इथंच राहणार आहे जेवण आता. पास करतो आता का नाही आमचा रात्रीचा प्लॅन सगळं आम्ही म्हणजे बीच वगैरे सगळं बघितलं आणि तिथून चहा वगैरे पिऊन आता मी एका आमच्या म्हणजे भाऊजींच्या मित्राच्या घरी आलतो. सर त्यांनी तिथं जेवायचा आग्रह केला, मग जेवायला थांबलोय. ते सांगायचं हे आहे की असलं वाईट थकलो आम्ही दोस्त सगळ्याचा. ते हालत बघा त्यांची कसली हालत झाली बघा, असली हालत झाली आमची, एवढी थकलोय आम्ही शपथ. असं वाटलं की कधी जाऊन ते बेडवर पडतोय आणि आडवतोय का नाही. सगळी माझ्याकडे तर तुम्हाला सांगू जे व्लॉगिंग करणं एवढं अवघड आहे की नाही. सगळं गाव बघायला माझ्याकडे काय बोलायला एकट्याशीच म्हणजे दाखवत थांबतो मला बघा सगळं गाव ते बघते. आता सगळी तिकडे बघतात पण जेव्हा मी बोलतो की नसतं तुमच्याशी तेव्हा गाव बघायला बघा हाय दिसले बघा ते हळूच दिसते. असं सगळी माझ्याकडे बघतात मग मला ब्लॉगिंग करणं खूप अवघड पडतं. रेकॉर्ड झालेलं आहे हे सगळं रेकॉर्ड झालेलं आहे बघा की. त्यामुळे तरी आपण करत राहणार काय पण होते. सर आता जेवण दिन झाले मस्तपैकी आम्ही अंडाकरी आणि बुर्जी आणि भाकरी वगैरे भात वगैरे खाल्ला आहे ह्यांच्या इथल्या मित्रांच्या घरी. भाजी बुर्जी आणि पानगा मापा काढणं चुकणार नाही शेतीचं कधी ते बरोबर आहे. नावं ठेवणार सगळ्यांना काय अडचण नाही फिक्स आहे. सवय करून घे. आहे काय बघ कसं बोलता चालाय जिंदगीरीत्या उतरते राजा. सो आता जेवण झालंय आता आम्ही मस्तपैकी गाडीत बसणार आहे. गाडी चालवत जाणार आहे चालवत नाहीतर आम्ही ढकलतच नाही मारत जात होते तू त्यामुळे म्हणलं चालवत जाणार आहे. म्हणलास म्हणून चालत आता चालवत जाणार आहे आणि मस्तपैकी जाऊन आता झोपणार आहे. कोण सर बघू उद्या सकाळी आमचा जायचा प्लॅन आहे मच्छी मार्केटला रत्नागिरीमध्ये मच्छी घ्यायला. मस्तपैकी मच्छी घेईन सुरमई बांगडा खातोस तू आणि कुठली बाकी प्रॉन्स असं घेणार आणि डायरेक्ट जाणार इचलकरंजीला. चालू आहे का पहिली व्हिडिओ तरी पहिली व्हिडिओ तरी चालू आहे का. असं मस्ती करते हो नसते आमचं कळतो. आता हिला घेऊन कधी जाणार जेवाय नाही चोपायला. तू सकाळी मार्केटमध्ये कसं असणार आहे उद्या इथून हे चपार गप्पी झाला. उद्या इथनं आम्ही निघणार आहे इचलकरंजीला. त्यामुळं उद्या सकाळी डायरेक्ट भेटू. आता झोपतो जरा सकाळी मासे आणायला जायचे.